उद्धव ठाकरेची लायकी ही आता सगळेच त्याच्या सहकार्यांना कळतंय की ह्याला ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही, स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, तो पक्ष काय सांभाळणार? हे आता फक्त सुरुवात आहे. भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीचे लोक प्रवेश करतायत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणातच नाही पण महाराष्ट्राचा एक नंबरचा पक्ष आजही आहे, उद्याही राहील आणि ती जागा भक्कम करण्याचं काम आमच्यासारख्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्याच माध्यमातून पुढे घेऊन जातील. आमच्या कोकणामध्ये पण रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, 100% भाजपच्या दिशेने आम्ही सगळेजण चाललेलो आहे. शेवटी लोकांना विश्वास आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष हाच ताकदीचा पक्ष आहे आणि त्या दिशेने त्याचमुळे आज काय एक गट आहे किंवा तुम्ही बचत गट म्हणा, काही म्हणा, त्याच्यात आता काही कार्यकर्त्यांना भविष्य घडवण्यासारखं काहीच राहिलं नाही. सगळाच अंधार आहे आणि अंधार असलेल्या घरामध्ये कोण राहू पाहतं? कारण की आज सगळीच सत्ता केंद्र अगर भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे असतील आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षालाच आहे. आणि नुसतं सिंधुदुर्ग नाही, आता सावंतवाडी मतदारसंघातले मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेटिंगमध्ये आहेत, राजापूरचे आहेत, रत्नागिरीचे आहेत, थेट चिपळूणपर्यंत असंख्य लोकांचे फोन येत आहेत. आता टप्प्याटप्प्याने हे सगळेच प्रवेश तुम्हाला होत असताना दिसतील. सर, एकीकडे कोकणात ठाकरे गटाला गळती लागताना पाहायला मिळतात. माजी आमदार असतील किंवा मोठे नेते जे आहेत ते भाजप किंवा शिंदे सेनेत येताना पाहायला मिळतात. यात वेळी भास्कर जाधवांनी एक स्टेटस ठेवलं आहे, जिद्दी किंवा धाडसी मोरक्या असेल तर जनावरच काय तर माणसं सुद्धा नीट चालतील. मोरक्या कोणाला उद्देशून केलं? उद्धव ठाकरेची लायकी ही आता सगळेच त्याच्या सहकार्यांना कळतंय की ह्याला ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही, स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, तो पक्ष काय सांभाळणार? 2.5 वर्षाच्या महाराष्ट्राच्या त्याच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली ते कधीच झालेली नव्हती. आणि म्हणून जो घर सांभाळू शकला नाही, राज्य सांभाळू शकला नाही, स्वतःचा पक्ष, आज उबाटा नावाचे एक गट राहिलेला आहे, त्या गटामध्ये आता हळूहळू सगळेजण आपलं भविष्य शोधत बाहेर निघतायत. शेवटी जो स्वतःचं भविष्य घडू शकला नाही तो दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार? म्हणून हळूहळू आता तुम्हाला सगळ्याच बाजूने आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये प्रवेश होत असताना दिसतील. आता फक्त तारखा ठरवायच्या आहेत. साहेब, संजय राऊत यांनी शरद पवार यांचा आरोप केला, त्यानंतर वैभव नाईक यांनी सांगितलेलं आहे की 2019 मध्ये महाविकास आघाडी करताना विचार केला पाहिजे होता, असे वक्तव्य केलं. लवकर कळलं, त्याला ट्यूबलाईट म्हणतात. म्हणून जेवढ्या लवकर ही ट्यूबलाईट पेटेल हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. आता तसे पण घरीच बसलेले आहेत म्हणून असे फुकटचे सल्ले देऊ शकतात. हिंदी में बीजेपी में इनकमिंग शुरू हो गया है, यूपीटी में आउटगोइंग शुरू हो रहा है. देखिए, आज हमारे देश के पंतप्रधान मोदी जी हमारे भारतीय जनता पार्टी के लीडर है. हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ये भारतीय जनता पार्टी के लीडर है. आज सभी के सभी जो ताकत के नेता है वो भारतीय जनता पक्ष में है और इसलिए हमारे सभी सहकारी आज बड़े पैमाने पे आज भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं. हमारी पार्टी बढ़ रही है, हमारा परिवार बढ़ रहा है और इन लोग सबको विश्वास है कि इनके गांव का विकास, इनका भविष्य का विकास और इनको भविष्य को आगे लेके जाना हो तो भारतीय जनता पक्ष के सिवाय दूसरा पर्याय नहीं. ये उन लोग को मालूम होने की वजह से आज हमारे साथ में. राजन साल्वी के जाने के बाद उद्धव ठाकरे ने आज आपातकाल बैठक बुलाई, क्या कहेंगे? देर से दूरी आएगी? ऐसा कुछ देखिए, कितना भी ये ऐसा बैठक बुलाएंगे तो भी आज बहुत देरी हो चुकी है. ट्रेन आगे छूट चुकी है, स्टेशन पे अभी कोई खड़ा नहीं है. इसलिए कितना मीटिंग बुलाना है क्या बुलाओ. मैं तो बोलता हूँ वो सेना भवन में भी क्यों जाते हैं, उसको टाला ठोक देना चाहिए. अभी जो बाला साहब के बाद वैसे भी सेना भवन का कुछ महत्व ही बचा नहीं है और उद्धव ठाकरे को ऐसे ही घर पे बैठे बैठे ऐसे बैठक लेने दीजिए. बाकी का पार्टी खाली करने का काम हम लोग कर रहे हैं.
साहेब, कोकणातली महत्वाची जत्रा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणची, अंगणेवाडीची. सीएम येणार का या अंगणेवाडीला यात्रेला? आणि असं आहे की आता कोकणातल्या आमच्याकडे अंगणेवाडीची जत्रा आहे, कुणकेश्वरची जत्रा आहे, गावागावातले सगळ्याच जत्रांना तेवढंच महत्व आहे. कारण भाविक त्याच तळमळीने त्या जत्रेकडे येतात. आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना आम्ही अंगणेवाडीची पण आमंत्रण दिलं आहे, कुणकेश्वरचं पण आम्हाला शेवटी त्यांचा निर्णय. 3 मार्चला आमच्या बजेटचं अधिवेशन आहे. त्याच्या तयारीसाठी आमचे मुख्यमंत्री साहेब आणि त्यांचं पूर्ण कॅबिनेट मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेलं आहे. म्हणून बघू, सीएम साहेबांनी ठरवलं ते निश्चित पद्धतीने येतील आणि आल्यावर तुम्हाला पहिलं कळवतो. साहेब, मुंबईमध्ये हिंदी शाळांचा टक्का वाढलाय, मराठी शाळांचा टक्का कमी झालाय, काय सांगाल? याची माहिती माझ्याकडे ना, माहिती घेऊन बोलू शकतो. उद्या आप्पासाहेब गोष्टींचा जन्मशताब्दी आहे. याला कोण कोण कार्यक्रमाला उपस्थित? आणि आता नितीन गडकरीजी तर आम्हाला त्याचं कन्फर्मेशन आलेलं आहे की ते सकाळी 11 वाजता चिपी विमानतळाला येत आहेत. अन्य नेते मंडळी पण जे स्वर्गीय आप्पासाहेब गोपटेंच्या बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे ते जास्तीत जास्त नेते मंडळी येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवतील.